अहो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझ्या मनानं भरली सुकवरी। चला तर मग आपण बनवूया भरलेला पापलेट। तर आज साई आणि मी बनवणार आहे भरलेला पॉपलेट केळीच्या पाण्यामध्ये नाही पाण्यामध्ये। तर साई आता नारळ फोडतोय। वा असा खतरनाक असा 3 झटक्यात फोडलेला साईने नारळ। तर आपण हे पाणी जसं पिऊ शकतो। वा तर नारळाची एक पद्धत स्पेशालिटी असते। नारळाचा प्रत्येक भागाचा आपण काहीतरी वापर करू शकतो। नारळाचं पाणी पिऊ शकतो, नारळाचं आतलं फ्लेश खाऊ शकतो, नारळाचं बाहेर आहे त्याला आपण चुलीवर टाकून जाळू शकतो। नंतर त्याची ही किशी असते, याच्या पण खूप प्रकारचे युजेस आहेत। आपण याच्याने झाडू बनवू शकतो, आपण याच्याने भांडी घासू शकतो। तर असे आपण नारळाचा सगळा भाग यूज करू शकतो। तर चला पुढे आपण बघूया। तर करवंदाच्या बिया काढून घेतोय, कारण की आपण आता गावाला आलोय, कोकणात इलो आणि करवंदाची चटणी नाही म्हणजे काय शक्य नाही। म्हणून आपण चिंच न टाकता करवंद घेतलो। सगळी पहिली चांगली पाट्यावर ठेचून घेतलो। 10 ते 12 कच्ची करवंदा घेतलो। आणि या सगळ्या साई करता म्हणजे आपल्या कोकणातल्या मुलांमध्ये पण किती टॅलेंट असा तो बघा। नीट बोल, इथे बघून बोल। कोकण 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 ते चांगले ठेचून घ्यायचे जेणेकरून पाट्यावर आता आलं लसूण घ्यायचं आहे। आलं झाल्यावर लसूण चांगलं ठेचतंय। ठेचून पार जीव घेतलो। आता कोथिंबीर, पुदिना आणि खोबरं, जिरं, मीठ आणि हे सगळं आता आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचं। हळूहळू वाट। सरसरीत अगदीच असं सॉफ्ट नाही बनवायचं आहे, थोडंसं जाडसर राहू द्यायचं, खरड्या टाईप मध्ये। तर आपण सगळं काढून घ्यायचं आहे, साफ करायचं चांगलं।
अशा प्रकारे बघा कशी व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची. चीर पाडून घेतलं. चीर याच्यासाठी की त्याच्यात पण आपण वाटणच भरूचा. आणि आता त्याचा चिरफाड करतलो. पोस्टमॉर्टम साई आता पोस्टमॉर्टम करता. साई कसा वाटता पोस्टमॉर्टम करताना? हे हाडापासून जवळपून काढायला बघायचं. हाडाचं जास्त त्या साईडला नाही. असं परफेक्ट बघा. हाड तुमचं एक वाव. हात झालं पाहिजे. बघा किती सुंदर असं घाण मग काढून घ्या. साईने साफ केलेलं आहे. आणि आतलं सगळं काढून घ्यायचे आहे. आता तुम्हाला इथे आपण मसाला भरणार. पहिला याला धुणार आपण, नंतर आपण ह्याच्यात मसाला बघू भरणार. शकता पूर्ण सुरंग तयार झाली हा. प्रॉपर तुम्हाला असा ह्याचा बोन दिसला पाहिजे. येस. तर चला आपण याला धुवून घेऊया आणि मग भरून टाकूया. चिरा मारून घेतलो त्याचा. फटाफट करणार आहे. खाऊ दे मच्छी. मावरं खा काय बाई तू. तू तरी पापलेटा खा. हे कोंबडीला खाताना पण का अहो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझ्या मनानं भरली सुकवरी. तर आता कोलमी आपण जिला हळद लिंबू मीठ लावून घेतलंय ते आता बारीक बारीक कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ती चटणीमध्ये छान अशी भाजायची आहे. तर आता आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण भिड्याचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर तेल, तेल चांगलं तापल्यावर अंगावर उडवशील रे. ए नाही उडवणार बोलतो आणि उडवतो. आता नाही उडवणार. टाकू. आता आपल्याला आपला हिरवा वाटण जो आहे तो मस्त तेलात परतवून घ्यायचा आहे आणि मस्त खमंग असा वास येतोय आपल्याला. लांब त्याच्यात कोलमी पण टाका. व्हिडिओ काढ. लांब राहा. कोलमी पण टाका. थोड्या वेळाने टाकतो. अरे ती भाजणार नाही. होणार. मसाला चांगलाच आपण परतवून घ्यायचा आहे आणि आता कोलमी ॲड करायची त्याच्यात. आणि कोलमी ही मस्त चटणी बरोबर गावाकडच्या जेवणाची हीच मजा असते. तर आपली चटणी ही मस्त झालेली आहे. कोलमी पण बघा मस्त रोस्ट अशी झालेली आहे. ही बघा चटणी आपली स्टफिंग जी आहे ती रेडी झालेली आहे.
आणि कोलमी पण बघू शकता तुम्ही. हे बघा छान अशी रोस्ट झालेली आहे आणि ती आपल्याला आता रेडी झाल्या. तर आपण गॅस बंद करून घेऊया शेगडी. हा जाड रवा आहे वाटतं. आम्ही आणलेला कुठे गेला? हमने लाया था वो कहाँ गया? हे बघ हे रवा बिवा वापरायचं आहे. आम्हीच करतोय सगळं आल्यापासून. मला काय कळत नाही. काय हो करता? किती भरल्यावर डुबते. आता बरोबर. बस झालं, बस झालं. बस झालं. आई जरा 2 मिनिटं इकडे. ताई 4 वाजता. संध्याकाळी तिकडे जातो. काय तेल गरम झालेलं आहे. कमी कर सोन्या. असं बघायचं आपण गरम झालेलं आहे. लगेच हे कमी कर अजून. परत ह्याच्यात आपण तांदळाचं पीठ, रवा, मालवणी मसाला आणि मीठ ह्याच्यामध्ये हा पापलेट जो भरलेला आहे त्याला पूर्ण सगळ्या साईडने रवा लावून घ्यायचा आहे. आपण एक केळीच्या पानातला करतोय आणि एक फ्रायवाला करतोय, जेणेकरून दोघांची टेस्ट आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि साई खूप छान अशा पद्धतीने खूप प्रेमाने असं पापलेटला बघा मस्त असा त्याला परतवून घ्यायची आहे आणि दुसरी साईडही आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. पलटा तेल बेकार उडवतो. हां आता ठेवायचं. हलवे घेऊन नाही हे भाजायचं ना तो घास
तर साई आता ओपन करता, बघूया काय झाला. वाव, मस्तच. सागर वाईट हे तस्मिया तिकडे काय चल तर साई मग सुरुवात तेच करूया. तू काय पहिला खायला हवंय? थांब आधी वहिनीक बोलवूया. वहिनी ये जरा. वहिनीने एवढी मदत केली. थांब रे, अरे, ही तू थांब कोणती रे. वहिनी इली? ही रे कोणती वहिनी इली? येवा येवा. तर साई चल सुरुवात करूया. तर तुला पहिला काय खायचंय? पानावालं की रवा फ्रायवालं? माका कोणताही चालेल. माका कोलमीचं खरडं पण चांगलं वाटतं, सोबत चांगलं लागतं वाटतं. हो, मी पहिला चल तर मग तू रवा सुरुवात कर पहिलं. तू थायसून स्टार्ट कर, मी हायसून स्टार्ट करते. तर आपला मस्त मसाला दिसतोय. तर आपण काय करायचं, थोडासा कापायचा, थोडासा मसाला घ्यायचा आणि तोंडात टाकायचा. जवळ पप्पा पुढल्या रख. मस्त असा मसाला एकदम प्रॉपर शिजलाय. फिश पण एकदम वहिनी प्रॉपर आहे? शिजली आहे. तू पहिला हा वाला खा. आणि मी आता बनाना लीफ मधला खाते. खरंच गावी आल्यावर फिश खायला सारखं वाटतंय. आपण खूप सुंदर. कोळमी पण घे, एक घे. खरडा खाऊन बघूया कोलमीच्या सोबत. चिअर्स. वा, वहिनीची आयडिया खूप एकदम भारी, झणझणीत खरडा आलाय. सुंदर. आणि सगळं खाल्ल्यावर मन तृप्त झालंय. आता आपण वहिनीला बोलवूया. वहिनी गाण्याला पाठणी साईड घेऊन जाऊया. उलटून थोडाच खा ग, बाहेर पण द्यायचंय. असं पलट ना.